काढायचं आहे. तीन गुणाचा परिणाम सांगतात. सत्वगुण, रजगुण आणि चौथा गुण यायचा आहे. त्रिगुणात्मक सृष्टी आहे. त्या सत्वगुणामध्ये ज्ञान जागृती असते. कोणत्या गुणामध्ये? सत्वगुणामध्ये ज्ञान असतं. तर जेवण जरी असला तरी युक्ताहार विहार असं, कारण ज्ञान जागृत आहे. तमोगुण म्हटल्यानंतर काही नाही, त्याच्यामध्ये केवळ भ्रष्टाचार असतो. म्हणजे रजोगुणामध्ये केवळ कर्म, स्वकर्तव्याचा विसर पडून अन्य कार्यामध्ये तृप्त असतं. त्याच्यामध्ये तमोगुणाचं वर्णन करून सांगतो. तेव्हा तमोगुणामध्ये हे बघ, तरी ऐसे होय मन जैसे रविचंद्रहीन, रात्रीचे का गगन चौशेचे आहे. आपल्या मनाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे विचार नसतो. रात्रीच्या प्रती चंद्रही नाही, सूर्यही नाही, सगळा अंधार. रात्रीचे गगन अवशेची, अमावस्येच्या दिवशी सगळा अंधार असतो. अंतराशो शोय स्फूर्ती उन्मुठस, विचाराची भाषा हरपेते. अंतःकरणामध्ये कोणताही कर्म करण्यामध्ये त्याला स्फूर्ती, उत्साह नसतो आहे. आणि विचाराची भाषा हरपेत आहे. विचार म्हणतात ना, आपण विचार करत असतो ना, विचार प्रधान ध्येय आहे ना. कोणत्याही क्रियेमध्ये प्रवृत्त होण्याच्या पूर्वी आपण काय करतो? विचार करतो. तो कल्पना करा, आळंदीला आलेला आहे. दोन्ही दिसते यात्रेमध्ये, तमाशाही आहे आणि काय मला नाही का. तमोगुण असेल तर विचार अर्पण जातो. तो कोण्या याचा आश्रय करतो? तमोगुणाचा आश्रय. तमोगुण आहे ना, त्याच्यामध्ये क्रियेमध्ये आपण पाहतो, कोणताही माणूस असू द्या, व्यवहारामध्ये सुद्धा लाभ आणि हानी विचारत असतं. तसं परमार्थामध्ये सुद्धा लाभ आहे आणि काय आहे? लाभ कोणता आहे? पुण्योत्पत्ती लाभ आहे. ज्याच्या योगाने पुण्याची उत्पत्ती होते त्याला परमार्थ म्हणायचा आहे. आणि ज्याच्या योगाने पापाची उत्पत्ती होते त्याला संसार म्हणायचा. पाप पुण्य आपण जरी लोक मानत नसले तरी पाप पुण्याचा विचार साधू संतांनी केलेला आहे. हरिपाठामध्ये नाही का? आहे का नाही? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिउच्चारणी काय हरिनामामध्ये रास म्हटलेला आहे नाही का? काय म्हटलं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची हरिउच्चारणी. रास म्हणजे मुठभर गा. मग रास किती असे थप्पे लागले असे त्याला रास म्हणतात. कारखान्यामध्ये गेलं म्हणजे 5 रुपये, हे सगळे साखरेचे काय लागले असे. म्हणजे ते दृष्टांत दिलेलं आहे त्याला. विवेकाची भाषा आरोपे जाई, बुद्धी मेचविना धोंडीन ठायवरी मावळस मांडली, आठवले चुदळी झाला दिसे. बुद्धीच्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी धोंडी असं म्हटलेलं आहे. एखादा माणूस म्हणतो काय तो म्हटला, मनुष्य म्हणजे म्हणला धोंडा आहे की. ठायवरी मावर मांडली, आठवते चुदळी झाला नाही का? काय हे कळत नाही बघा. एखादी बाई आपली पती पत्नी आहे, बाई काही कामा करता कुठेतरी लग्नाकरता गेली म्हणा, कुठे तरी गेली आणि लग्न आटोपल्यावर 4 दिवसांनी आली घरामध्ये. दार उघडामध्ये आणखी हाका मारल्या. हा यजमान खाली होता. दार उघडलं, त्या बाईला विचार, तुम्ही कोण आहात? इतके दिवस संसार करून पुन्हा बाईला विचारतो तुम्ही कोण आहे? बुद्धी वेचविना धोंडी. आता बाईने काय उत्तर द्यायचं? विचाराची भास संपली.
आठवा देशोधडी झाला असे. देशोधडी म्हणजे वाट स्मरण असताना एखाद्याची बुद्धिपात आणि आपल्या व्यवहारामध्ये आवड असली ना तर काही प्रश्नच नाही बघा. आणि आवड नसली तर एखाद्याला विचारलं का कुठे गेला होता, हा मला कीर्तनाला गेलो होतो की येऊन राहिलो, कीर्तन आता सुटलं की. मग त्याला विचारलं कीर्तनकारामध्ये कोणीतरी काय अभंग घेतला होता. मला अभंग असतो का? वारकरी कीर्तन आहे, काहीतरी मुद्द्यावर कीर्तन करणार की नाही, मग अभंग असतो की. मग कोणता अभंग? आत्ताच ऐकून आलेला असतो तरी म्हणतो त्या हरिमुखी म्हणा हरिमुखी असं काहीतरी आपल्याला. तुका म्हणे असं म्हणत. आठव देशोधडी. आत्ताच कीर्तन ऐकलं पण त्याची स्मृती नाही. आणि काही लोकांचा जो मार काय कीर्तन असे अगदी जसंच्या आचारभंगाची आडेरोपी इंद्रियापुढे आणि मर्यादेने कडे क्रिया जाय. आचारभंगाची आडे आचार सगळा भ्रष्टाचार असतो. त्याच्यामध्ये कोणत्याही देखील आदर्श एखादाही विषय नसतो. रूपत्वी इंद्रियापुढे इंद्रियाच्या द्वारा सुद्धा कोणत्याही सुद्धा हे नसतं. इंद्रिया दोन्ही आहे ना आपल्या ह्याच्यामध्ये, चांगलंही आहे आणि काय आहे. शास्त्राने विहित आणि निषिद्ध असे धर्म दोन सांगितलेले आहे. मनुष्यदेह म्हटल्यानंतर त्याच्याकडून कर्म झाल्याशिवाय राहणार नाही. मी पाठाला नाही येत म्हटलं तरी सुद्धा घरी सुद्धा काय करेन, बसणे सुद्धा काय क्रियापदच आहे. पाठाला येणे हे सुद्धा काय क्रियापदच आहे. बसणे सुद्धा आणि झोपणे सुद्धा. म्हणला विषय काही तयार झाला नाही म्हणून कीर्तनाला येत नाही किंवा पाठाला येत नाही. नका होईना पण गेल्याशिवाय साधकाचे ते मोठा कसा. मग एखादा आजारी मनुष्य आहे, मग तो आजारी मनुष्य म्हणून म्हटलं बाबा मी आजारी आहे पाठाला. ते म्हटलं आजारी काच नाही पण पाठात येऊन काय कर. अहो पण म्हटलं माझ्याकडनं बसणं होत नाही. झोप म्हटलं पण कुठं नाही. भयंकर पाठांची आवडत दिवस करा बरं नाही काय का निजल्या का होईना पण काय पाठ आहे. सुंदरच आहे. वेदांताचं फार सुंदर चित्रीकरण करायचे. म्हणजे वारले ते की सन्मान असा करे. आणि काही एक दिसे दुष्कृती क्रिया उल्लासे आणि अंधार एक देखणे जायचे डोळ्याचे. जे दुष्कृती क्रिया उल्हास आहे नाही का, ज्याच्यामध्ये पाप असल्या प्रकारची क्रिया त्याच्यामध्ये त्याला आनंद वाटत असतो. दुष्कृती क्रिया चित्त उल्हास आहे आणि अंधारी देखणी जायचे डोळ्याचे. एखादं काही कीर्तन चाललं असलं, प्लेट चालली असली, काहीतरी कोणाचा मोबाईल चालला असेल कीर्तन, ते ऐकणार नाही बघा. आणि एखाद्या माणसाचा नाही का भांडण चाललं तिथं नाम डोळ्याचे म्हणजे त्याला अंधारात दिसते असं म्हणतात. डोळ्याचा एक अपवित्र पक्षी असो त्याला डोळ्याला असं म्हणतात. निषिद्धाचे निधावे मरदे बरे हवे ते विषय दावे करणे. निषिद्धाचे निधावे निषिद्ध सेवन विषय करण्याकरता भलते बरे हवे. त्याच्या मनामध्ये उत्कर्ष असतो, उत्साह असतो. ते विषयी दावे घेते करणे. काय एखादा कोणी कल्पना करा आमचा क्रिकेटर येणार होता कुठे दक्षिण भारतामध्ये, तामिळनाड का कुठेतरी. जो लोकांची गर्दी झाली काही विचारत नका. ते तुमचं स्टेजवरचे लोक वेगळे, दारात उभे राहिले कुठं इतके लोक. मग तो आला तर चेंगरी झाली. काय झाली काही मेले त्याच्यामध्ये. काय काय आता माणूस म्हटलं त्याला काय पाहायचं आहे का, त्याला 4 डोळे आहेत का माणसासारखा माणूस. पण लोक कुठे बोलतील.
नाही का कशामध्ये फक्त क्रिकेट आहे. क्रिकेटचा काय खेळतो, त्याला काय पाहायचं आहे का? आणि एखादा वारकरी आला त्याला येते का पाहायला? ज्ञानेश्वरी कथा पाठाय तरी कुठून चालला तरी सुटतो. दुष्कृती चित्त उल्हास आहे. आणि क्रिकेट म्हटल्यानंतर काय त्याला काही संहिता आहे का? त्याला काय नाही, संहिता नाही का? एक 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 दृष्टांत देवळात मदिरा घेताना डोळे सन्निपाते वेन वरळे निर्दय प्रभेची बोले जैसे का. सन्निपाते वेन वरळे अति ताप वाढला म्हणजे मग सन्निपात नावाचा रोग होत असतो. त्याच्यामध्ये तो बरळायला राहत असतो. बा ते बोलण्यामध्ये एक वाक्यता नसते, काय बोलेल काही सांगता येत नाही. निष्प्रभेचे बोले पिसे जायचे, ज्याच्या बोलण्यामध्ये कोणत्याही प्रकारे ताळमेळ नाही. विचारलं आहे त्याचं उत्तर भलतंच देतो, त्याला निष्प्रभ असं म्हणत असतात. चित्त गेले आहे पण उन्मती नाही. काहीतरी अवस्था असतात, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, समाधी, उन्मनी, तुरीय अशा अवस्था असतात. जरूर त्याच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारे आठवण नसते. म्हणले मग त्याला उन्मनी म्हणा, उन्मनी नव्हे. चित्ताच्या ठिकाणी कोणतंही स्मरण नसणे. मालना तिथे जे मोहे माजरेने, ज्याच्या योगाने आणखी माजरेपणा माज येत असतो. हे नाही का, दारू प्यायल्यानंतर काय असतो, दारुड्या काय बघेल, कोणाशी काय करेल काही सांगता येईल. त्याच्यामध्ये ते विषयांपुंसा संगते संघ संन्यायचे कामा कामा क्रोधात भवती समूह समूह अनबुद्धीनाशात भविष्यते. दारू पिणाऱ्याला महापाप का म्हटलं आहे, बुद्धी संपली त्याची. लोक कसा चालेल, काय बोलेल, काय. एक दारुड्या होता बघा, पण तो काय असा जोडपं होता, पती पत्नी. तो दारुड्या. मग तिला बाईलाही माहिती होतं आपली यजमान कशी आहे, पण पैसा कमावतो ना याची वाट काय नाही का. 50,000ची काय कमावतो, महिन्याला मिळकत मिळवतो. मग तिला माहिती असायची आपले यजमान जे आहे ते 8 वाजता येतात, 10 वाजले तरी येत नाही, कुठेतरी पडले असले ते जायची. आणि अशा जागेत पडलेला असायचं काही विचारू नका. तिथून मग हात धरून गुण आणायचे, घरी आणायची, त्याला जेवायला घालायची. मग तो त्याची भाषा माहिती नाही. त्या बाईला म्हणायचं तू माझा यजमान आहे, आपल्या पती आहे म्हणून. कोणाला म्हणतो, बाई पत्नीलाच म्हणतो तू माझं कोण आहे, पत्नी आहे. माझं कोणाचं आहे, दारूचं आहे. म्हणून दारूचं काय सांगितलेलं आहे. अलीकडे त्याचे नावं बदलून लोकांना फसवतात. वाईन म्हणतात, काय म्हणतात, नाव बदलून टाकायचं. फक्त काय करायचं ते तुम्हाला कल्पना वाटतं. एक द्राक्ष असतात ना, द्राक्ष वेळेवर ते पिकले आपले विकल्या गेले तर बरं नाही, सडतात, ते फेकून द्यावं लागते. मग शेतकऱ्याची मेहनत काय जाते. तसे द्राक्ष आहे की ते, आणि त्यांचं उत्पन्न असते. म्हणून तुमच्या केंद्रातल्या लोकांना असं वाटायला लागलं म्हटलं जाऊ देऊ नयेत. मग काय करायचं, द्राक्षाची काय करायची, दारू ते वाईन म्हणायचं. आणि दुकानामध्ये विकण्याकरता काय करायची, ठेवायची. तिथून जे अण्णासाहेब आजारी होते त्यांनी जमावलं. मग त्यांनी सांगितलं म्हटलं सगळे दारुडे करायचे का. म्हटलं दारू पिऊन पुन्हा आणखी खावे सगळं नाही का, धांगडली. मग आता गावामध्ये सर्रास दारू विकायला लागली. म्हणजे मग नियंत्रण काय झालं, संपलं ते. ते तुमचे हे होते रामदास भाऊ मनसुख, आम्ही काल लेख दिला त्याला.
मग देवाचा दारुड्याचा अड्डा असला, कुठला अड्डा, आणि तिथे दारू विकत असले. मग दारू विकणाऱ्या माणसाला असं वाटायचं, वा हे कशा करता आले. म्हणलं पाठीमागच्या मागून यायचं पाहिजे, लोकांना दिसून येतो. म्हणजे ते रामदास मनसुबा म्हणायचे, म्हणलं पाठीमागून या, नाही तुझं दुकान उडवायला राहिलं. जाऊ द्या दृष्टांत. मग चांगली गोष्ट आहे ना, दारुड्याचं व्यसनातून निर्मुक्त होण्याकरता ही वारकरी शिक्षण संस्थेतला आचार विचार फार सुंदर आहे. पहिली संहिताच आहे आपली, दारू प्यायचं नाही, मांस खायचं नाही. किंबहुना ऐशी चिन्हे तंबपोशी वाड्या आहे तिशी आपल्या, असल्या प्रकारचे आणखी विचार, ज्या आणखी ह्याच्यामध्ये त्याला तमगुण असं म्हणतात. आणि त्या ह्याच्यामध्ये जर आणखी देहपात होण्याची वेळ आली, नंतर त्याची वृत्ती कशी असते. ऐसेची वय प्रसंगे मरणाची पुढे सांगे. मृत्यूची वेळ आली आहे, देह पडण्याची वेळ आलेली आहे, आणि ते तुझे नित्य माझे घेत मेशीची. मग कोणत्या योनीमध्ये जन्माला तर तमगुण योनी सगळ्या आहे. मनुष्य जे आहे त्याच्यामध्ये पाप आणि पुण्य समान आहे. मनुष्य देह, आणि ज्याच्यामध्ये केवळ पाप असते त्याला तमगुण येऊन द्यायला. आसुरी संपत्ती होत नाही. आसुरी संपत्तीच्या याच्यामध्ये पुण्योत्पत्ती नावाची क्रियाच होत नाही का. सगळी कोणती क्रिया होते, याच्यातून पापाची काय होते. जिथे वसे नास्तिक वाघ, पुण्य पिकेन पापा. हे आळंदी आहे नाही, फार चांगलं आहे. जिथे वसती हरीचे दास. इथं काय होते, पुण्याचं पीक येते, आणि पापाचं काय होते, नका जेवायला मिळेना. अरे जाता जाता ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन होते कुठे, रामकृष्ण हरीचा जप करते, कोणी काय मिळते. हे स्थान महात्म्य म्हणतात. कोणतं महात्म्य नाही, इथे साधक वर्ग काय येत असतो, स्थान महात्म्य आहे. पंढरपूर, आळंदी, तीर्थक्षेत्र, तर स्थान महात्म्य मिळत असतात. आणि हे ती प्रसंगे मरणाचे पुढे खागे, ते तुळेने निघे तामसी जो. राही राही पण विजय साठवून या अंगतची, मन विरोडे दे तुझी गोष्टी. आपण जर राही पेरली तर त्याला पीक कशाचं येईल. जे जसे पेरावे तसे. आणि ते तुळेने निघे तपेश जो. नाही वाळ काय विरोडे येत तुझी गोठी नाही. म्हणून राहायच्यात पेरलं असेल तर राहायचंच पीक येत असतं. हो नि दीपक ये लोक एरी आगे विजो का. का जे तर आगे अशी का त्याची होय. दिवा जो आहे आपण इथे पेटलेला आहे, विजवला आपण दुसरीकडे दिला तरी सुद्धा पूर्वीसारखाच प्रकाश देत असतो. त्याप्रमाणे तमाची लोटे बांधून या संकल्पात देह जाय मागवते. ज्या गुणामध्ये त्याचा मृत्यू झाला असेल त्याच गुणामध्ये परत त्याला जन्माला आणखी यावं लागतं. आता येणे बहुभवे तमोबुद्धी मृत्यूला आहे. कोणत्या योनी प्राप्त होतात. हे पशु, पुढे पक्षी, होय झाड, पशुची योनी नाही. काय सगळे 4 पाय असतात ना, ते सगळे कोणत्या ह्याच्यामध्ये, पशुच्या ह्याच्यामध्ये. पक्ष्यामध्ये मला 2 पाय असतात, 4 पाय नसते. कोंबडीला किती पाय असते. पाठात नाव घ्यायला नको कोंबडी. काही लोकांनी तर निदान काढलं होतं, म्हणलं कुक्कुटपालन कोणतं पालन. जाऊ द्या दृष्टांत आपला. ते 2 पायाचे पक्षी असतात याच्यामध्ये.
तमावरती पशु का पक्षी म्हणजे झाडाची सुद्धा काय योनी आहे. हे मानावं लागत असतं आपल्याला. हे पिंपळाचे आता आपल्याकडे जंगल नाही, तिकडे काही भागामध्ये हिमालयाची यात्रा करा, काय मोठे मोठे उंच उंच झाडं असतात. कृमी म्हणजे किड्याची सुद्धा काय योनी. या किड्याच्या जन्माला मध्ये जात असतात. कर्मणा सुकृतस्य सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम अज्ञानं तमसः फलं. कर्मणा सुकृतस्य सात्विकं सत्वगुणामध्ये कशामुळे ज्या क्रियेपासून आणखी सुकृत म्हणजे पुण्य उत्पन्न होत असतं, त्याचं फलही सुद्धा चांगलं असतं. रजसस्तु फलं दुःखम. रजोगुणामध्ये आणखी दिसाला क्रिया जरी असली तरी ती दुःखाला कारणीभूत होत असते. आणि अज्ञानं तमसं काही न कळणे, केवळ अंधार, त्याला तमोगुणातून निघणारी फलाची प्राप्ती होत असते. येण्याची पै कारणे निपजे सत्वगुणे सुकृत ऐसे वेळे शब्दसव. आम्ही कशा करता म्हणतो, सत्वगुणाच्या द्वारा सुकृत ऐसे वेळे शब्दसव पुण्योत्पत्ती होत असते. म्हटलं तुमच्या मनाने सांगता का तुम्ही? श्रौतसम म्हणजे श्रुती सांगते. पुण्याच्या द्वारा आणखी काय होतं? पुण्य आणि पाप हे दोन धर्म आहे नाही का. भगवंताने सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. ठिकठिकाणी पुण्याची उत्पत्ती कशा होते? भगवंताचं नाव घेतल्यानंतर पुण्य आहे. तसं साधूचे नाव घेतल्यानंतर, वारकऱ्याचं जरी नाव घेतलं तरी त्याच्यापासून पुण्याची काय होते. म्हणून निर्मळा सुखज्ञानी सरळ अपूर्व हे फळा सात्विक. सत्वगुणामध्ये निर्मल असणारं असं जे फल, सुख आणि ज्ञान या दोहोची आपल्याला प्राप्ती होत आहे, त्याला अपूर्व असं म्हणत असतात. एक अपूर्व म्हणजे षडलिंग आहे, त्याच्यामध्ये अपूर्वता असते. अपूर्व म्हणजे हे पहा, जीव एक वेदांत वाक्य आहे, महावाक्य आहे, तत्त्वमसी, याच्यामध्ये अपूर्वता आहे. म्हटलं मी इतर वाक्यापेक्षा याच्यात अपूर्वता कशी? तर इतर वाक्यच आहे, पण महावाक्यामध्ये जीव ब्रह्मरूप करते, याला अपूर्व म्हणायचं. काय म्हणायचं? नाही का आपण व्याख्यान ऐकायला जातो कोणाकोणाचे तिथे न म्हटलं नेहमीच ऐकत असतो, पण आजच्या व्याख्यानामध्ये अपूर्वता अशी काय होती. मग राजसा क्रिया इंद्रावणी फळावली आहे, सुखेची तारुणी पडते दुखी. ज्या क्रियेपासून एक इंद्रावली नावाचं फल असते, दिसायला पिकल्यासारखं वाटते, तोडून जर खायला लागलं तर किती कडू असते हे सांगता येत नाही. चितारोणी या फळाती दुःखी. केवळ त्याचं परिवर्तन सुखाच्या होण्याच्या ऐवजी कशा विषयेंद्रिय संयोगात परिणाम आहे. निंबोळ्याचे पीक वरी गोडात पीक आणि तैसे राजस दे क्रिया. आता येणार या वेळेला नाही, बरोबर ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्याच्या वेळेला लिंबोळे पडले आहेत. वरी गोड आत पीक, निंबोळ्याचे पीक वरी गोड आत पीक. याचे लावायचं आपलं गोड शब्दाचा अर्थ. लिंबळचं फळ कुठं गोड लागत असते काय? कसं लागतं ते? मग गोड कसं म्हटलं? हे पाय, लिंबोळ्याची पीक वरी गोड आणि आत पीक. मग गोड शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? पिकलेलं दिसते, पिवळं दिसते, गोड लागते, उलट जास्त कडू लागतं. आपल्याला वाटतं लिंबोळी पिकली आहे, पण आज सगळं विक असतं, म्हणजे दुःख असतं. तसे राजा देश क्रियाफळ रजोगुणापासून उत्पन्न होणारं जे जे असते त्याचं पर्यवसान दुःखामध्ये होत असते. तामस कर्माची तो काही अज्ञानच फळ पिके आणि विषांकुर विखेरी जियाफळी. तामस कर्म तमोगुणी
आतापर्यंत सत्वगुण रजोगुण सांगितल्याच पाहिजे, तमोगुण आहे. अज्ञान फळाची पिके, केवळ अज्ञान, शिवाय दुसरं काही नाही. कारण अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारे विचार नसतो, बुद्धी काम करीत नाही, असताकडे वृत्ती असते. अशा वेळेला आणखी चांगलं पीक कसं येऊ शकेल? म्हणून अज्ञान फळाची पिके, केवळ अज्ञान असतं. विषांकुर विकेजी यापरी, नाही का, विषाचं फळ आणखी जर पेरलं तर त्याला काय अमृताचा अंकुर फुटतो का? मग कशाचा अंकुर फुटतो? विषाचाच पडतो. सत्वात संजायते ज्ञानम, रजसो लोभ एव च, ज्ञानमावृत्ते तो तमः भवतो ज्ञानमेव च. सत्वगुणापासून कशाची प्राप्ती होते? सत्वात संजायते, रजोगुणामध्ये केवळ लोभ असतो. आणि प्रमाद मोह तमसो भवतो ज्ञानमेव च. आणि तमोगुणामध्ये केवळ प्रमाद, मोह. प्रमाद म्हणजे चुका करायच्या, आणि बरं चूक करू नये सुद्धा मी चूक केली कबूल करायला तयार होत नाही, बोलतो खोटं तरी सुद्धा म्हणतो माझंच खरं आहे की. कोणता गुण आहे? मग अर्जुन सुद्धा प्रारंभी कुठे काय म्हणतो, देवाचा ऐकत नसतो तो, मी सांगतो तेच काय आहे. आणि मग पुढे त्याला आपल्या अज्ञानाची जाणीव होते. म्हणलं आमचं चुकलं आहे. 11व्या अध्यायामध्ये वाचा तुम्ही तो. मग त्याच्यामध्ये याच्या वा असा अर्थ मसत्कृत होती विहार शय्या तत्क्षाम आहे. मग मात्र क्षमा करण्याकरता काय करतो? इथे सुद्धा काय, एक विद्यार्थी होता बघा, तो भाऊसाहेब होते, काहीतरी हे झालं असेल, पण तो मुळामध्ये मिलिटरीमधला होता अगोदरचा. कुठला मिलिटरी, थोडी हे झालं, उन्मटपणा करायला लागला. काय करायला लागला न सांगतो बरं. मग तिथे संता गुरुजी समोर तू या खोलीमध्ये आहे. मग उन्मटपणा केला. मग ते गुरुजीने 2-3 त्याच्या गालावर झाल्या संतांवर, पण तो उन्मट असतो. मग मामापर्यंत वार्ता केली. मामाने सांगितलं की आत्ताच त्याला काय करून द्या, काढून द्या. घासा गुंडाळायचं, काय करायचं. त्याला सांगितलं की त्याला हाताच्या हातात. मग काय करायला लागला, चुकलं माझं, मला क्षमा करा, क्षमा करा. काय करे, कसा करता येतं. पण काही का असे ना, चांगल्यामध्ये काय झालं, पर्यवसान झाला. पण आता काय, कारण त्याला काय अज्ञानामध्ये आपली चूक काय झाली, पुढे कालांतराने काय कसं करता येतं सगळं नाही आहे ना. नाही आपला सत्वात संजायते झालं जसं प्रमाद. मग पहिल्यासोबत चूक करायला काय नव्हता, कबूल नव्हता. आणि पुढे चूक ध्यानामध्ये आल्यानंतर बाहेर सोडायला काय नव्हतं. मग याचं पण चूक कळावी लागत असते. काय मग अर्जुनाची कुठे काय, अर्जुनाचं कुठं चूक कळाली का? पुढे कळाली कुठे, 11व्या अध्यायामध्ये. मग तो म्हणायला लागला, म्हटलं हे काय एवढं आहे. तत्परी कृतम काय तुमच्या पिता असे भाऊ कसे चराचराचं आधी जाणे तुले मी यासाठी पहिल्या देवाचे जे देव आहे चराचराचे जन्मस्थान. आणि मग त्याला तेव्हा बऱ्यानं चूक कळली. ईश्वराची काय आहे कृपाच मानावी लागत असते. रजसो प्रमाद मोह, याला प्रमाद समजला. भगवतो अज्ञानमय, याला मूळ कारण जर कोणतं असेल तर अज्ञान आहे. अज्ञानातून हे सगळं उत्पन्न होत असे. म्हणून 12 अर्जुना येतं सत्वचे ज्ञान जैसा का निर्माण सूर्य हवे. म्हणून हे अर्जुना सत्वचे ज्ञान पाहिजे का? मग वर्तन कोणत्या गुणात पाहिजे? सत्वगुण.
आपुले विस्मरण अनद्वैती जीवी, आपुले विस्मरण अद्वैती जीवी. नाही का? माणसाला सर्व दुःखाचा विसर ज्या अवस्थेमध्ये असतात वेदांतशास्त्राने एक अद्वैत व्यवस्था नेह नानास्ति किंचन. वेदांताच्या पाठामध्ये नाही का म्हणून म्हटलं तमेव जित्वा ततिमर्तिमेति नान्य पंथ अनुस्मृती एकमेव द्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति. आहे का? वेदांतशास्त्रामध्ये अद्वैताची सिद्धी करता का जगाला सज्जनावंताला जगाला भ्रम वाटलेला आहे. दोरीवर तर सर्व वास्तव सर्व खरं आहे का भ्रम आहे? भ्रम का म्हणायचं? दोरीच्या ज्ञानाने काय होते? ज्याची आणखी ज्ञानाने निवृत्ती होत असते म्हणून त्याला भ्रम म्हणत असतात. ज्याची निवृत्तीच होत नाही त्याला भ्रम कसं म्हणे? म्हणून एकदा का ज्ञान झालं ब्रह्मज्ञान झालं म्हणजे सगळ्या अनिष्टाची काय होते? निवृत्ती. ज्या अर्थी निवृत्ती होते त्या अर्थी तो भ्रम असला. दोरीच्या ज्ञानाने कुठं वारुळातला सर्प जात असतो का? म्हणजे अर्थी सर्पाची निवृत्ती होते त्या अर्थी सर्प तुमच्या कल्पनेतला असला. सुंदर विचार असो. म्हणतं ब्रह्मज्ञानाने सर्व दुःखाची काय होते? तुमचं ऐकायचं ब्रह्मानंदम प्रवक्ष्यामी ज्ञाते ऐकामश्नुका अनर्थ प्रात्म हित्वा सुखायचे. मग कोणतं ज्ञान झालं पाहिजे? ब्रह्मानंदम प्रवक्ष आहे. नाही का? सुंदर हा विचार आपल्या भारतीय संस्कृतीतच आहे. एवढा सखोल विचार तुम्हाला कुठे दिसणार आहे? म्हणून आहे ना तुमच्या ह्याच्यामध्ये आपले जे ग्रंथ आहे ना या ग्रंथाला अद्वैत शब्द आला आहे. वेदांताचा सिद्धांत कोणत्या याच्यामध्ये आहे? द्वैत हे सगळं दुःखाला काय आहे बघ. आणि अद्वैताला कारण काय आहे? अज्ञान. आणि एकदा ज्ञान झालं म्हणजे अज्ञान गेलं म्हणजे द्वैताची काय होते? मग नाही का जे जे दृष्टी दिसे ते कापड दिसते पण कापडामध्ये सगळं ज्याला खोल दृष्टी प्राप्त झाली म्हणजे त्या कापडामध्ये तंतूशिवाय दुसरं काहीही नाही. मग आता तंतूतला भेद काय होतो? निघून जात असतो. अलंकार जर असले तरी भेद दिसत असतात. सोन्याकडे दृष्टी गेल्यानंतर भेदाची काय होते? सोनार असते का नाही? लहान मुलाची दृष्टी कोणती असते? अनेक अलंकार असतात. भेद आहे का नाही? आणि सोनाराची दृष्टी कशी असते? मग त्याला भेद दिसतो का? सोनं दिसते. तसं संताना कोण दिसते? परमात्मा. तुमची आमची कोणती बुद्धी आहे? भेदवधी. एक 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 दृष्टांत. अज्ञान प्रमादा मळ्या दोषवृंद पुढती पुढती प्रबुद्ध. अज्ञान हे गप्प बसतं का? म्हणून मोह अज्ञान प्रमाद दुःख चुका करणे या मेळ्या दोषवृंदा हा समुदाय हा चांगला आहे का? नाही का? आसुरी संपत्ती म्हणजे वाईटाचा समुदाय आणि दैवी संपत्ती म्हणजे पुण्योत्पत्तीचा संप्रदाय. 16 अध्यायामध्ये हा सर्व विषय सांगितलेला आहे. याला मूळ काय कारण असेल तर तमाचे मूळ तमस म्हणजे अविवेक. तम या शब्दाचा अर्थ काय? अंधार जरी होत असला तरी कोणता अर्थ आहे? अविवेक. या सर्व दुःखाला कारणीभूत काय आहे? आणि संत देते विवेका. इथे संत तुमचा नाही गेले वर्षी श्लोक होता ना यश ना नाही काय नासतो विद्यते भाव. आपली दृष्टी जी आहे ना ती आपली दृष्टी फक्त देह इंद्रिय वगैरे यांच्यावरती दृष्टी आहे. संताची दृष्टी कशी असते? देहावर दृष्टी असते का देहामध्ये असलेल्या परमात्म्यावर असते? आपला कॅमेरा फक्त देहाचा फोटो काढते आणि तुमच्या हॉस्पिटलमधला आतला फोटो काढते.
तरी संतांची वृष्टी कशी त्याच्या हृदयामध्ये मी का भ्रांताचे काम एक 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 दृष्टांत जीवना सुद्धा आता विषय संपवून टाकला इथं विचाराचा डोळा तिने दुगुण वेगळं वेगळं अंदावीची आवड म्हणून भेद कळायला पाहिजे असतो त्याच्यातलं ज्ञान असावं लागलं असं त्याच्याकरता बुद्धीमध्ये विचार असावा लागतो तिने गुण वेगळं वेगळं तिने गुण सत्वगुणामध्ये ज्ञान आहे रजोगुणामध्ये क्रिया आहे आणि तमगुणामध्ये प्रमाद आहे दहावीचे जैसा आवळा तळा दिसा हात तळातावर ठेवलेला आवळा असला सर्व जणी जसा दिसत असतो त्याप्रमाणे आहे तुला या 3 गुणाचा विवरण चांगल्या प्रकारे करून सांगितलं दबराच्या तमे दोन्ही देखी जाती प्रौढपत्नी सत्वा वाचून नानी मग शहाणा मनुष्य काय पाहतो ज्याच्यामध्ये आपलं पतन आहे असं म्हणजे 2 गुण कोणते तमगुण आणि ज्याच्यामध्ये दिवाचं काय आहे पतन आहे मग तो काय करत असतो प्रौढ पत्नी आणि सत्वा वाचून आणि सज्ञानाकडे म्हणून कोणत्या क्रिया होत असतो त्याच्याकडून सत्व उडायच्या कारण दोन्ही गुन्हे अधोपतीला कारण आहे तमोगुण तर नरकाला नेणारा काय तुमचा रजोगुण आहे देखील पुनरभिजननम आणि याच्यातून बाहेर काढणारा कोणता गुण आहे म्हणून सात्विकता अधिक त्याला किंमत दिलेली आहे अलीकडे काय त्याला तमगुणी वर्ग काय दिसायला आणखी असं दिसत असलं तरी सुद्धा तमगुणाने युक्त असते एखादा माणूस देवा म्हटलं त्या माणसाची काय बोलतं तामसी माणूस आहे म्हटलं कोणता माणूस आहे सत्वा सोनी आणि दानाकडे म्हणून सात्विक वृत्ती जे चाले जन्मवृत्तीचे सत्वगुणाला आश्रय केलेले जे माणसं असते आणि सर्व त्यागे चतुर्थी भक्ती द्यायची पुढे 7व्या अध्यायामध्ये आणखी हा विषय होऊन गेलेला आहे तिथे सुद्धा भक्ताचा विचार केला आहे चतुर्थी भक्ती द्यायची 4 प्रकार केले ना चतुर्विधा भजन्ते माम जनार्थ अर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानेश्वर अर्थ सुद्धा भक्तीचा आहे वाचणे त्याच्यामुळे नमान दुष्कृतीनो मोठा म्हणजे भगवान चिडून म्हणतात जे मनुष्य देवाला येऊन या भक्ती करतात नराधमा काय मग झालं दगडाला लाजवेल अशी क्रिया ज्याच्याकडून होत असते बलात्कार करणारे लोक काय नराधमा त्याचा जो भक्ती करीत नाही नमान दुष्कृत रूप मोठा माये हा नराधम म्हणून 4 भक्त असे सांगितले अर्थ जिज्ञासू अर्थार्थी त्याच्यात सुद्धा देवाला आवडणारा भक्त कोणता आहे तो भक्ती करतो कोण अर्थभक्ती पण तो कशा करता आलेलं दुःख आपलं निवृत्त व्हावं म्हणून भक्ती करे एकदा दुःख गेलं की काही नाही देव जाणे तुमचं काम झाले याला कोणता भक्त मला तर अर्थ दुसरा कोणता आहे जिज्ञासू नाही फक्त जिज्ञासू नाही जाणून घेण्याकरता कशाकरता देवाकरता भक्ती करत असतो का आपल्या दुःखातून निवृत्त होण्याकरता कारण जन्म म्हणणारा कंटाळलेला असतो आणि याच्यातून निवृत्त व्हावं अर्थ जिज्ञासू अर्थार्थी अनुष्ठानं करतो सगळं काय करतो पण लोकांतराची आणि ध्यानी जो असतो तो कोणतीच इच्छा नाही देवाला आवडणारा भक्त कोणता ज्ञानी भक्त ज्ञानी भक्त त्याचा क्रम दाखवलेला आहे बहुनाम जन्मना म्हणते वासुदेव सर्व महात्मा बरं आहे काय अर्थ भक्त ज्ञानेश्वर महाराजांनी इथे दृष्टांत घेतले म्हणून
सर्वात त्यागे चतुर्थी भक्ती द्यायची. भक्तीचा आश्रय करत असतो. यांना कोणती कोणती गती प्राप्त होते ते साधी सांगतात. ऊर्ध्वं गच्छति मध्ये तिष्ठन्ति. ऊर्ध्वं गच्छति सत्वगुणी मनुष्य ऊर्ध्व जातो म्हणजे स्वर्गाधिकाची पुण्योत्पत्तीचे उदय काही मिळणारे फलं असतात, ज्याच्यामध्ये वैकुंठ म्हणा, कैलास म्हणा, सत्यलोक म्हणा, अशा लोकांची त्याला प्राप्ती होत असते. मध्ये तिष्ठन्ति राजसः, मध्ये म्हणजे मृत्यूलोक, त्याच्यामध्ये आपल्याला एक आहे. आणि जगन्य गुणवृत्ती अधो गच्छन्ति तामसा, नरकाधिकापर्यंत नेणारा कोणता गुण आहे. ऐसे होती बहु भवेगी, जन्म मृत्यू मृत्यूलाय, पशु पक्षी झाडका करून सत्वाचे निनटनाचे जाणीने जायचे. धनोत्यागी स्वर्गीची राहावी. आणखी सुद्धा याचं वर्णन केलं, अधिक विचार कधी करू.